दिसतोय परक्याचा फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं की आशा पल्लवीला सांगते की सुंदरच्या आईचा मृत्यू झाला आहे. जुगनू चंदाला भेटायला घेऊन येतो. चंदाला भेटून पल्लवी आणि आशा खुश होतात. गायत्री नानाजींना गावी जाऊन आशा आणि पल्लवीला बघून येण्यासाठी तयार करते. नानाजी गावी जायला निघतात. पल्लवी सुहासिनीच्या एक्सरेसाठी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेते. आशा आणि पल्लवी सुहासिनीला घेऊन डॉक्टरकडे पोहोचतात आणि तिथे सुहासिनीचा एक्सरे होतो. आता पुढे तुम्ही मुळीच चिंता करू नका. त्या समध्या गोष्टी माझ्यावर सोडा. वहिनी आणि सुनबाई एकदम सुरक्षित आहेत. याची जबाबदारी माझी तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे भाईजी. खूप जुनं नातं आहे बलराजची. तुम्ही ती म्हण तर ऐकलीच असेल, नव्याची नवलाई जुनं ते सोनं. बालपणीचं नातं आहे तुमच्या बरोबर. इतक्या लवकर थोडीच कमजोर पडणार आहे. मी तुमची वाट बघीन बलराजजी. तुम्ही कधी पण गावात आलात तर तुमच्या स्वागतासाठी जबरदस्त सोहळा साजरा करेन. खूप खूप धन्यवाद भाईजी. अगदी लवकरच येईन भाईजी. आणि हो, यायच्या आधी तुम्हाला फोन देखील करेन की मी येतोय म्हणून. ठेवतो. नमस्कार. जरूर जरूर. नमस्कार. आशा, पल्लवी, सुहासिनी जेव्हा तिघे अचानक मला इथे पाहतील तेव्हा अगदी खुश होतील. पण या तिघे अजून आल्या का नाहीत? कुठे राहिल्या त्या? अगं ऐक, आता कसं आहे दुखणं बेटा? बस असंच आहे बाबा. बस या सांभाळ ना. सावकाश. ऐक नानू, तुम्ही कधी आलात? बेटा थोडा वेळ झाला. नानू, यायच्या अगोदर आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही आलो असतो ना घ्यायला. अगं नाही, त्याची काही जरूर नाही वाटली. मला कोणताही त्रास नाही झाला बेटा. बेटा पल्लवी कुठे आहे? बाबा, पल्लवीच्या ना बऱ्याच मैत्रिणी झाल्या तिथे गावामध्ये. खूपच मिसळून गेली. तर मग त्यातल्याच एका मैत्रिणीकडे लग्न आहे म्हणूनच गेली आहे. आता खास मैत्रिणी म्हटल्यावर मी नाही म्हणू शकले. तिनं सरळ हॉस्पिटलमधून तिकडेच गेली. नानू, जर माहीत असतं तुम्ही येणार आहात तर मग मी तिला थांबवलं असतं. नाही बेटा. आता मैत्री आहे ना बाबा. ती खूप अधिकारानं पल्लवीला घेऊन गेली. यासाठीच मी नाही म्हणू शकले.
बेटा इतकं दुखतंय तर म्हणजे कुठे फ्रॅक्चर तर नाही ना? नाही 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 बाबा, फ्रॅक्चर तर नाही आहे. ती छोटीशी लचक आहे, लवकर बरी होईल. तुम्ही नका काळजी करू. अहो बेटा तो तुझा चमत्कार भेटला होता मला. काय नाव त्याचं ते? जुगनू. हा जुगनू. त्यानेच मला इथे आणून बसवलं बघ. अजब माणूस आहे. अगं वारंवार हेच म्हणत होता की मला तर हेच समजत नाहीये की सून कोण आहे, आशा कोण आहे, पल्लवी कोण आहे. मला तर तो सरकलेलाच वाटला जरा. जुगनू काकांना समजणं खूप मुश्किल आहे नानू. मी तुम्हाला नंतर समजावते. मी एक काम करते, तुमच्यासाठी मस्त चहा बनवून आणते. हो बेटा, आणि काही नाश्ताही घेऊन ये. हा हो मम्मी. नानू, आता जुगनू काकांचं काय सांगू, ते काहीही बोलतात. तुम्हाला माहितीये, जर पल्लवीने त्यांना चहा मागितला ना तर ते माझ्याकडे घेऊन येतात आणि म्हणतात तुम्हीच तर मागवला होता. बसा ना नानू. हो. मी पण बेटा त्याचं बोलणं ऐकून हैराण झालो बघ. अखेर त्याला मी रागावलो. जाऊ देत, ते ना थोडेसे गोंधळलेले असतात, पण माणूस म्हणून चांगलेत. हो बेटा, पण समजावून तर सांगितलं पाहिजे ना. आता मला म्हणत होता की मला समजत नाही आई कोण होणार आहे म्हणून. नानू, माहिती नाही त्यांच्या डोक्यात काय चालू असतं, काय समजतात, काय विचार करतात. माहितीये, एकदा माझी औषधं पल्लवीकडे घेऊन गेले होते आणि म्हणाले औषध घे म्हणून. बेटा एक गोष्ट मला नाही समजली. सुहासिनीला लचक भरली आहे, ती चालू फिरू शकत नाहीये. मग अशा स्थितीत पल्लवी तिला सोडून निघून का गेली ग? नानू, पल्लवी कुठे जात होती, मीच तिला जबरदस्तीने पाठवलंय. आता एक काम करा, तुम्ही आराम करा. मी जरा बघून येते मम्मींनी औषधं घेतलीत की नाही. ठीक आहे बेटा. हॅलो. मम्मी, मी नानूंसमोर नाही जाणार. मी मरून जाईन, पण मी नानूंसमोर नाही जाणार. तुला त्यांच्यासमोर नाही जावं लागणार पल्लवी. तू जर त्यांच्यासमोर गेलीस तर मग आपल्या सगळ्याच गोष्टींवर पाणी पडेल. आणि बाबा हे अजिबात सहन नाही करू शकणार. त्यांनी आयुष्य आपल्या तत्वांवर घालवलंय. तर मग मी काय करू मम्मी? जाणार कुठे मी? एक तर बरं झालं की आशाच्या मोबाईलवर मावशीचा फोन आला. तेव्हा आम्हाला समजलं की नानू गावी येणार आहेत. जर आपल्याला ही गोष्ट कळलीच नसती तर मग नानूंना सर्व काही कळलं असतं की आपण कोणत्या उद्देशाने इथे आलोय. हे बघ पल्लवी, बाबा 1-2 दिवसात इथून निघून जातील. पण मम्मी, तुमची अशी अवस्था बघून काय नानू परत जातील? ते परत निघून जातील पल्लवी. जर त्यांना फोन करतानाच मला हा अंदाज आला असता ना बेटा की माझ्या पायाची बातमी ऐकून ते मला बघायलाच निघून येतील. यासाठीच पल्लवी मी बाबांना अजून हे नाही सांगितलं की माझ्या पायात लचक नाही तर माझ्या पायात फ्रॅक्चर आहे. आणि आशालाही बजावलंय की बाबांना काहीही सांगू नकोस. काही नाही करू शकत मम्मी. ही तर नानूंची मर्जी आहे की ते इथे राहतील की परत जातील. त्यांना परत पाठवावंच लागेल पल्लवी. मग त्यासाठी आपल्याला काही करावं लागलं तरी चालेल. आणि जोवर ते परत नाही जात ना, तू इथे नाही, कुठेतरी दुसरीकडे राहशील. कुठे जाणार मी? बाबा कुठे? नानू आशा सोबत आहेत. पल्लवी, असं होऊ शकतं का की तू आज आणि उद्या 2 दिवसांसाठी कुठे राहायला जाशील दुसरीकडे? कारण बाबांना मी असं कारण सांगितलंय की तू लग्नाला गेलीयस. असं कसं? जाणार कुठे मी?
का नाही तू जुगनूच्या घरी त्याच्या लेकीकडे चंदाकडे राहायला जात नाहीस बेटा? फक्त 2च दिवसांचा तर प्रश्न आहे ना पल्लवी. जर मम्मी काकांनी नानूला काही सांगितलं तर? नाही पल्लवी, मी त्याला समजावेन. तू कोणाला काहीही सांगणार नाही. तू असं कर, हळूच मागच्या दरवाजाने निघून जा, म्हणजे बाबांचं तुझ्याकडे लक्ष जाणार नाही. ठीक आहे मम्मी. पल्लवी, शक्य असेल तर तू 2 दिवस घरात राहूनच काढ. कोणा गावकऱ्याने तुला पाहायला नको. हा, या गोष्टीचं भान ठेव की कोणीही इथे हे सांगायला येऊ नये की तू तिथे का राहतेस म्हणून. हो मम्मी, मी लक्षात ठेवेन. पण तुम्ही काकांना व्यवस्थित समजवा. मी समजावेन बेटा, आणि तोही मान्य करेल. तू या गोष्टीची काळजी नको करूस. आता तू निघा. ठीक आहे मम्मी, तुम्ही तुमची काळजी घ्या. सांभाळून. हो. बाबा, पल्लवीला आता मी सोबत आणलंय. ती मला मदतही करते. तशीही मी तिच्यावर बंदी तर नाही ना घालू शकत. कोणाकडे येण्या जाण्याविषयी बिचारी कुठवर घरी बसून राहील. नानू, लग्नाचं वातावरण आहे, पल्लवीचं मनही रमेल, हा विचार करून मीही तिला नाही अडवलं. हो बाबा, आता काही वेळापूर्वीच मी तिच्याशी बोलले फोनवर. खूप हसत खेळत गप्पा मारत होती. खूपच खुश होती. सांगत होती की खूप मोठी हवेली आहे. घरात ढोल वाजत होते, मंगलगीतं गायली जात होती. आनंदाचा क्षण होता बाबा, आणि पल्लवी खूप खुश होती. मम्मी, अशा लग्नाच्या वातावरणात जावंसं ना मलाही खूप वाटतं, पण तुमची तब्येत ठीक नाहीये ना. सुनबाई, आपल्याला तर या गावात खूप दिवस राहायचंय. बघशीलच, गावातले लोक आपल्याला खूप सन्मानासह लग्नांसाठी आमंत्रित करतील. सुहासिनी, आता पल्लवी आणि आशाला कुठेही पाठवण्याआधी तू हा विचार केला पाहिजेस की या दोघींचे शत्रूपण आहे, आणि कोण कुठल्या वेशात आहे माहीत नाहीये. आणि सर्वात मोठा शत्रू तर गोविंद आहे. याच गोष्टीची मला काळजी वाटते. नानू, तुम्ही बिलकुल चिंता करू नका. गोविंदने जर या गावात पाऊलही टाकलं ना, तरी तो स्वतःला लपवू शकणार नाही. शहरात स्वतःला लपवणं सहज सोपं असतं, पण या छोट्याशा गावामध्ये स्वतःला लपवणं खूप कठीण असतं. तुझं बरोबर आहे बेटा, पण सावध राहणंही खूप आवश्यक आहे ना. बाबा, माहितीये, जेव्हा पल्लवीशी बोलले तेव्हा वाटलं तुम्ही आल्याची बातमी तिला द्यावी. ती तर अगदी धावत पळत निघून आली असती. पण काय झालं की जेव्हा मी सांगायला लागले तेव्हा फोनच कट झाला. आणि मग कधीचा लावते मी फोन, स्विच ऑफ मेसेज येतोय. मम्मी, आता गावात लाईट येत जात असतात. अशा वेळी जर तिच्या फोनची बॅटरी उतरली असेल तर ती चार्ज कशी करणार? हो, तेही आहेच. असं होऊ शकतं बेटा. पल्लवी इथे खुश आहे, हीच माझ्यासाठी समाधानाची गोष्ट आहे. सुहासिनी बेटा, बेटा तुझी तब्येत ठीक नाहीये. तू म्हणत असशील तर मी इथे थांबतो. हा, अहो नाही नाही बाबा, तुम्ही का काळजी करताय? पल्लवी आहे, आशा आहे, आणि माझ्या पायाचं दुखणं ती तर फक्त छोटीशी लचक आहे. 2-4 दिवसात ठीक होऊन जाईल. ठीक आहे बेटा. मी विचार करतोय की उद्या शहरात परत जावं म्हणून. नानू, उद्याच? हो बेटा, आता इथे राहून तरी काय करू. आणि मी गायत्रीला पण सांगून आलो होतो की बस मी लवकर परत येईन. ठीक आहे बाबा, आता तर तुमचं कधीही येणं जाणं होऊ शकतं. हो नानू, पण पुढच्या वेळी येण्याआधी फोन नक्की करा, म्हणजे आम्ही तुमच्या येण्याची वाट पाहू. बेटा, यावेळी मी जरा संभ्रमातच होतो, पण पुढच्या वेळी फोन करून नक्की येईन. बेटा, बाबांना भूक लागली असेल, जेवायला वाढ बरं. हो मम्मी, लगेच वाढते. हो.
तुझी माझी भेट देवामुळे झाली आहे. त्याशिवाय ना तू मला ओळखतोस आणि ना मी तुला. तरीही मला असं वाटतं आहे जसं आपली एकमेकांशी किती चांगल्या प्रकारे ओळख आहे. चंदा बाबा तुम्ही यावेळी ए बघ या तुझ्या सोबतच राहणार आहेत आता, तुझ्या सोबत. आपल्याकडे राहतील या घरामध्ये. वय माहितीये बाबा, बाईसाहेब इथे राहिला ना तर मला खूप छान वाटेल. माहितीये बाईसाहेब, तुमच्याबद्दल ना इथे सर्व लोक चर्चा करत असतात. जेव्हा मी सगळ्यांना सांगेन ना की तुम्ही आमच्याकडे राहताय तर सगळे तुम्हाला भेटायला येतील. या बाबतीत कोणाला काही सांगायची मुळीच गरज नाही. जरा समजून घ्यायचा प्रयत्न कर. काहीतरी अशी गोष्ट आहे ज्या कारणामुळे मालकीनबाईंनी यांना इथे राहायला पाठवलेलं आहे. आता ही गोष्ट तू गावामध्ये पसरवू नको. काका, तुम्ही मुळीच काळजी करू नका. मी चंदाला समजावेन. ठीक आहे काका, तुम्ही तिथे लवकर जा. नानू पण तुमची वाट बघत बसले असते. हे बघ, यांच्याकडे नीट लक्ष दे. हा, नीट जेवण खाण वाढून दे त्यांना. आणि जेवायला वाढ, पण डोकं खाऊ नकोस यांचा. लई बडबड करते हो. काय सांगायचं आता हिला? काय सांगा हिला, सांगा. दीदी खूप मजा येईल, आपण दोघी सोबत राहू. हा, तुम्ही एक काम करा, तुम्ही इथे बसा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. ठीक आहे? रेखा ही भाग्याची. काल भाईजींशी बोलणं झालं. भाईजी तेच आपले योगेश्वर सिंगजी, त्यांच्याशी बोलून खूप आनंद झाला. सांगत होते की आपल्याला काळजी करण्याचं काही कारण नाही. सुहासिनी आणि सुनबाई दोघेही ठीक आहेत. त्यांना गावामध्ये कसलीही अडचण येणार नाही. त्यांनी त्यांच्या देखभालीचं आश्वासन देखील दिलं. गायत्रीजींचा फोन आहे. नमस्कार गायत्रीजी. नमस्कार. कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे. तुम्ही कशा आहात? मी तुम्हाला हे सांगायला फोन केलाय की आता तुम्ही सुहासिनी, आशा आणि पल्लवीची काळजी करणं सोडून द्या. बाबा गावी पोहोचलेत. काय खरंच? हो, ते कालच तिथे पोहोचलेत आणि आता जी काही स्थिती असेल बाबा सांभाळून घेतील. खरंच हो. ते सगळं ऐकल्यानंतर आम्ही सर्वांनी तर स्वतःला सावरलं, पण बाबा कदाचित स्वतःला सावरू शकले नाही. म्हणूनच म्हटलं जातं ना की घरात मोठं कोणीतरी असणं खूप गरजेचं असतं. तुमचं अगदी बरोबर आहे. बाबा तसेही खूप काळजीत होते, म्हणून आम्ही त्यांना गावी पाठवून दिलं. आपल्या डोळ्यांनी पल्लवी आणि आशाला जेव्हा बघतील ना तेव्हा त्यांच्या मनालाही समाधान मिळेल. या गोष्टीसाठी मी बाबांना धन्यवाद देईन आणि तुम्हा सर्वांनाही मी धन्यवाद देतो. यामध्ये धन्यवाद द्यायचं काय कारण आहे? आशा जर तुमची सून आहे तर आमची लेकही आहेच. जर आशाला गावी जावं लागलं नसतं तर मी तिला माझ्याकडे बोलवून तिची देखभाल केली असती. हो, खूप खूप धन्यवाद. अच्छा, ठेवते. हा, हो, ठेवा. काय झालं पप्पा? नानाजी गावी जात आहेत का? जात नाहीयेत बेटा, पोहोचले सुद्धा ते तिकडे. याला म्हणतात नाती. त्यांना किती काळजी आहे आशाची. बाबांनी तिच्याबद्दल ऐकताच ताबडतोब गावी पोहोचले. त्यांना सगळं माहिती आहे ना पप्पा. गोविंदबद्दल जी भीती आहे तीही ते समजतात आणि त्या भीतीमुळेच ते गावी गेले. अरे, ही दीदी का उठून गेली? बेटा, तिच्या मनाच्या अवस्थेचा अंदाज लावू शकतोस तू? ती काय विचार करत असेल जेव्हा प्रत्येक वेळी तिच्या पतीचं नाव घेतलं जातं, ते एका शत्रूसारखं? तेव्हा या नात्याबद्दल तिच्या मनाची काय अवस्था होत असेल? तुमचं बरोबरच आहे पप्पा.
दीदीचं दुःख कदाचित आपल्याला जाणवू शकतं, पण दीदीने जी चूक केली होती त्या चुकीची सजा तर भोगावीच लागेल ना. आणि कदाचित हीच सजा आहे. रिद्धिमा पण विचार करत असेल की जी चूक तिने केली आहे त्याचं काही प्रायश्चित्त नाही, फक्त शिक्षा. असो, जाऊ दे, सोडून दे. आशा आणि पल्लवीबद्दल आपण खूप चिंतेत होतो. आत्ता कुठे काळजी जरा मिटली आहे. चांगलं झालं असतं जर बाबा गावीच राहिले असते तर, कारण पल्लवीला तर परत यावंच लागणार आहे. माहितीये बाईसाहेब, आधी एकटं अजिबात मन रमायचं नाही, पण जेव्हापासून मोबाईल आला ना, टाइमपास मस्त होतो. हो, तुला हवं तेव्हा मेसेज पाठवू शकतेस, गेम खेळू शकतेस, कोणाशीही बोलू शकतेस. आणि सोशल साईट्स पण आहेत ना, कोणी कुठेही बसतो, पण तरीही आपल्याला असं वाटतं आपल्या बाजूलाच बसलंय. हो, ते तर आहे. माहितीये बाईसाहेब, माझे बाबा ना माझ्या लग्नाच्या खूप काळजीत आहेत. चंदा, ते तुझे पिता आहेत. ते आपल्या जबाबदाऱ्या कसे विसरतील? आपली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी माहितीये त्यांना काय करायचंय. ते माझ्या लग्नासाठी हे घर विकून टाकणार आहेत बाईसाहेब. काय? हो बाईसाहेब, आता तुम्हीच सांगा, मुलगी होण्याचा अर्थ हा आहे का की मी माझ्या लग्नासाठी माझ्या बाबांच्या डोक्यावरचं छत हिरावून घेऊ? हां, मान्य आहे की ते तुमच्या घरात राहतात, पण आपलं घर तर असलंच पाहिजे ना. हो, बिलकुल असलं पाहिजे. आता मग ही गोष्ट मी कशी सहन करू की माझ्या बाबांनी पूर्ण आयुष्य माझ्या संगोपनात घालवलंय आणि आता आपली अखेरची जबाबदारी निभवायला हे घरही विकून टाकायचं म्हणताय. म्हणून बाईसाहेब, मला लग्न नाही करायचंय. चंदा, काका कधीच नाही ऐकणार, म्हणून तुला लग्न तर करावंच लागेल. काका हे घर विकूनही समाधानानं राहतील, माहितीये का? कारण तू आपल्या संसारात सुखी असशील. बाईसाहेब, मला पण हेच हवंय की मी माझ्या बाबांचा आधार बनावं, आपल्या पायावर उभं राहावं. चंदा, तुझे विचार तर चांगले आहेत. मी तर म्हणते प्रत्येक मुलीने असेच चांगले विचार केले पाहिजेत. तू आपल्या पायावर उभी राहशील तर तुझं लग्न सुद्धा चांगल्या घरात होईल. हो बाईसाहेब, आणि बाबांना हे घरही विकू देणार नाही मी कोणाशी तरी बोलले, मला खात्री आहे की ज्यामुळे दाखवण्याची इच्छा असली पाहिजे. या गावातही रोजगार निर्माण होऊ शकतात. तू घरी एकटी असतेस नेहमी, मग तू एखादा छोटा मोठा व्यवसाय सुरू करू शकतेस. मी विचार केलाय बाईसाहेब, मी तुम्हाला याबद्दल जरूर सांगेन, पण आत्ता नाही, थोड्या दिवसांनी. खाली भाग्याची. बेटा, लचक असेल ना तर इतकं दुखणार नाही. तू सुहासिनीची काळजी घे. जर दुखणं कमी झालं नाही तर एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवून घे. हो नानू, आणि उद्या तर पल्लवी येईलच. तुम्ही उद्यापर्यंत थांबला असता तर. बेटा, पुढच्या वेळी येईन तेव्हा तिला नक्की भेटेल. मी तर हे बघायला आलो होतो की तुम्ही सगळे ठीक आहात ना. आणि तसंही सुहासिनी इथे आहे तर मी थांबण्यात काहीच अर्थ नाहीये ना. हो नानू, जर पल्लवी असती ना तर फोनवर बोलून बरं वाटलं असतं, पण तिचा फोनच बंद येतोय. नानू, इथे लाईटच्या प्रॉब्लेममुळे असं होत असतं सतत. पण तुम्ही चिंता करू नका, उद्या जशी पल्लवी येईल ना, सर्वात आधी तुमच्याशी बोलायला सांगेन. ठीक आहे बेटा. नानू, तुमचं पप्पा किंवा विजयशी बोलणं झालं तर त्या दोघांना सांगू नका की मम्मींची तब्येत ठीक नाही. पण बेटा, ही गोष्ट लपवण्यात काय मतलब आहे? नानू, सिरियस गोष्ट असती तर विचार केला असता. हलकासा मुरगळाला तर आहे, बहुतेक आज ठीकही होईल, दुखणंही जाईल आणि सूजही उतरेल. भीती या गोष्टीची आहे की ही गोष्ट नानूंना माहिती नको व्हायला, कारण ही गोष्ट नानूंना समजली असती तर खूप वाईट झालं असतं. अशी कोणती गोष्ट समोर आली असती बेटा?
खरं तर हीच गोष्ट आम्ही लपवण्याचा प्रयत्न करतो. खरं तर हे बाबा की पल्लवी आई होणार आहे, आशा नाही.